दुसरा सामना असणार तो टीसीसी कुचांबे आणि केदारनाथ आरवली दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। टीसीसी कुचांबे आणि केदारनाथ आरवली पहिली इनिंग झाल्यानंतर लगेच टॉस होणार आहे। केदारनाथ आरवली आणि टीसीसी कुचांबे। दरम्यान या स्पर्धेतील आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील पहिला क्वालिफायरचा सामना जय भवानी वॉरियर्स कुंभारगाणी वर्सेस दत्त प्रतिष्ठान आरवली। दत्त प्रतिष्ठान आरवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राइकिंगला प्रदीप जोगळे, फर्स्ट विकेटला श्रेयस पहिल्या चेंडूवरती सुंदर प्लेसमेंट केलंय। एका धावेची धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय, खातं उघडलं जातंय, धावसंख्या होते बिनबाद एक। पहिलं षटक मैदानात सुरू असताना स्ट्राइक रोटेट केलं जातंय। पहिल्या षटकाच्या गोलंदाजीसाठी जय भवानी कुंभारगाडी संघाकडून गोलंदाजी करतोय अक्की कुंभार। अक्की टू श्रेयस ही लढत मात्र पाहण्यासारखी असेल। हा चेंडू मात्र लेगस्टिकच्या खूपच बाहेर, पंच दोन्ही हात फैलावत वाईट असल्याची घोषणा करतायत। मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये जमा होते। आता मात्र सुरेख फटका स्वीपच्या स्वरूपात येतोय। दरम्यान एक धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये जमा होते। एक एक धावेने धावसंख्येला आकार दिला जातोय। थेंबे थेंबे तळे साचे मित्रांनो सुरेख फलंदाजी स्ट्राइक रोटेट केलं जात आहे। प्रदीप आणि श्रेयस कडून धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती। पहिलं षटक मैदानात सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्की सज्ज। हा चेंडू मात्र थोडासा खराब आहे, यष्टीच्या बाहेर वाईट चेंडू करार करतायत। धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती। आता मात्र सुरेख चेंडू होता, ब्लॉक होल मधला चेंडू, यष्टीरक्षण सुरेख होतं, यष्टीच्या मागे सुरेख पकडला जातोय चेंडू, दरम्यान चेंडू मात्र जातोय निर्धाव। आता मात्र सुरेख फटका आला, तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते। पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी अक्कीच्या माध्यमातून पाहायला मिळते। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती। पंजा खोलला जातोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्की सज्ज, बॅटिंग मार्कवर श्रेयस मांजरेकर मॅन फ्रॉम आरवली। आता मात्र सुरेख चेंडू होतात, पंचांकडे दाद मागले ते काय निर्णय येईल। पंच मात्र दोन एकमेकांची चर्चा येऊन निर्णय येतोय। श्रेयस मांजरेकर बॅक टू द डगआउट, मोठा मासा गडाला फसतोय। अँड ऑल क्रेडिट गोज टू चैतन्य सुर्वे। निश्चितच यष्ट्यांच्या मागे चैतन्याच्या माध्यमातून सुरेख यष्टीरक्षण। श्रेयस सारखा गडी पहिल्या षटकामध्ये बाद होणे निश्चितच जय भवानी कुंभारगड संघाच्या जमेची बाजू असेल। आता मात्र नवीन बॅटर अनुराज राठेंडे बॅटर श्रेयसला रिप्लेस करतोय। सुरेख फटका आणि चैतन्य सुर्वे तुमच्या या किपिंग साठी तुमचे मित्र प्रतीक दळवी फ्रॉम कोकरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे। कारण सगळे जाणतात श्रेयस मांजरेकरची विकेट काय होती आणि चैतन्य सुर्वेने ती किपिंग मध्ये विकेट घ्यावी यासारखं सुख काय असू शकत नाहीये। प्रतीक दळवी मॅन फ्रॉम कोकरे, मॅन फ्रॉम मुलुंड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे। निश्चित सुरेख यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे चैतन्याच्या माध्यमातून घडलं आणि निश्चित त्याला कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जात आहे। पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर प्रदीप, गोलंदाजी मार्कवर बंधूच्या माध्यमातून गोलंदाजी टाकली जाते। धावसंख्या मात्र एक गडी बाद 9। आता मात्र हा चेंडू सुद्धा सुरेख होता, वारंवार अचूक टप्प्याची गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी निश्चितरित्या बंधूच्या माध्यमातून केली जाते। फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलं जात आहे। आता मात्र सुरेख फटका, वेट अँड वॉच, चेंडूला पाठवले सीमा रेषा पार, 4 धावांसाठी येतोय चौकार। डीजे आपण हा वारंवार सुरेख फटका, पुन्हा एक फटका जातोय सीमा रेषा पार। प्रदीप जोगडेच्या बॅट मधून खणखणीत सणसणीत आरवली प्रीमियर लीग चौकार। हा चेंडू मात्र यष्ट्यांच्या बाहेर वाईड करार केला जातोय। मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये ऍड होते। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती। हा सुद्धा वाईड चेंडू होता। आता मात्र सुरेख फटका, वेट अँड वॉच, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी खणखणीत सणसणीत ब्रँडेड प्रदीप जोगडे चौकार।
पुन्हा एकदा गोलकीपर बंधू सज्ज बंदी टू प्रदीप what a shot the ball is passing towards the boundary line षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते दत्त प्रतिष्ठान आरोली संघाची 27 एक गडी बाद 27 सिद्धेशजी श्रेयस मांजरेकर सारखा मोठा झटका लागला होता आणि त्यानंतर मात्र प्रदीप जोगळे थांबला नाहीये त्याने त्याचा आक्रमक खेळ आहे तसाच चालू ठेवलाय पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये काय प्रगती आहे बघा दत्त प्रतिष्ठानचा संघ जाऊन पोहोचतोय श्रेयस मांजरेकरच्या विकेट नंतर 27 या धावसंख्येवर नक्कीच दत्त प्रतिष्ठान आरोलीसाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊ देत नतीजत 27 लॉस ऑफ 1 विकेट 27 धावा फरकावरती लागतात श्रेया मंदारजी बडद आणि आपलं लाईव्ह सुद्धा आहे अतिशय सुंदर काम पाहतायत ते कालपासून मगाशी सर्व क्रीडा रसिकांना मंदार आणि लाईव्ह साठी आपण त्यांना टाळ्या दिल्या आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 27 निश्चितच मोहन जी आपण म्हटलं आता श्रेयस बाद झाला पण प्रदीप पडतोय मी मैदानात उभा आहे आणि मला माहिती आहे की माझ्या संघाची कमान मी स्वतः कर्णधार आहे आणि माझ्या संघाला कशा प्रकारे पुढे घेऊन जायचं आहे प्रदीप ही कामगिरी मात्र योग्यरित्या पार करतोय आता मात्र व्हॉट अ डिलिव्हरी सुरेख चेंडू यष्टांचा वेध दुसरा धक्का अनुराग बॅक टू द डकआउट गेंदबाजी बाग पर सुमित अच्छी गेंदबाजी डालते हुए इस बार थोड़ी सी गेंद विकेटों के बाहर 2+1 3 रन खाते में जोड़ते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 30 रन ऑन द स्कोर बोर्ड अगली गेंद सुमित को ये अच्छी गेंद थी विकेटों के पीछे अच्छी फील्डिंग होती हुई डॉट बॉल सुमित की ओर से अच्छी गेंदबाजी इस ओवर में हो रही है थोड़ा सा हैंड ब्रेक लगाया जा रहा है इस ओवर में अच्छी गेंदबाजी होनी चाहिए सुमंत बैटिंग मार्क पर यह भी अच्छी गेंद थी विकेटों के पीछे अच्छी विकेट कीपिंग होती हुई कॉम्बिनेशन फील्डिंग होती हुई गेंदबाजी में कमाल कर रहे गेंदबाज सुमित जाने माने गेंदबाज अपने अनुभव का इस्तेमाल करते हुए इस बार अगली गेंद इस बार अच्छा शॉट आता हुआ मिला मौका जड़ दिया चौका खिलाड़ी बने दर्शक बन गए दीवाने तीन चौकार जर मारले तर 400 रुपयांचं पारितोषिक असेल सन्मान्य आदरणीय प्रभाकर शेठ पिळणकर यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 चौकार 400 रुपयांचं कॅश प्राइज ऑन आहे चैतन्य यांची फिल्डिंग बघितली का याच फिल्डिंग साठी ते जाणले जातात आरोली बाजारपेठ मध्ये म्हणजे आमचे भैया परकर व्हाट अ शॉट सुरेख चौकार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने खणखणीत सडसडीत पत्र जाऊन पोहोचते 38 के धावसंख्येवरती एक गड़ी बाद 38 3 ओवर की समाप्ति के बाद एक विकेट के नुकसान पे 38 रन 38 रन ऑन द स्कोरबोर्ड अब गेंदबाजी मार्ग पर नए गेंदबाज जिन्होंने पहला ओवर डाला था वही अक्की कुमार एक जाने माने गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर बैटिंग मार्ग पर कौन है प्रदीप अक्की टू प्रदीप पहली गेंद विकेटों के बाहर अंपायर का इशारा नो बॉल का आता हुआ रन संख्या आगे बढ़ती हुई 39 रन अगली गेंद अक्की टू प्रदीप ये गेंद भी विकेटों के बाहर नो करार करते हुए बैक टू बैक नो बॉल्स फ्रॉम द अक्की कुमार ये अच्छा शॉट है शानदार जानदार लाजवाब चौकार
तो 400 रुपए का कैश प्राइज ऑन है। पहला चौका आया है, दूसरा चौका आएगा क्या, तीसरा चौका आएगा क्या, देखने लायक होगा। अगली गेंद अक्की की, ये आ गया है, लगता है क्या, अंपायर का नतीजा क्या आता है, 2 रन। दो रन खाते में जोड़ते हुए शॉट अच्छा था, लेकिन थोड़े से अनलकी रहेंगे। डिक्लेयर रीजन में गेंद जाती हुई 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। इस बार शॉट लेग्रांस के स्वरूप में खेला हुआ डिक्लेयर रीजन में गेंद ट्रैवल होती हुई डीप मिड विकेट के क्षेत्र में 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 48 रन। 48 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए अगली गेंद अक्की टू प्रदीप। इस गेंद में क्या होगा, गेंद विकेटों के बाहर, वाइड गेंद। 49 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 49 रन, और ये गेंद जाके विकेटों पे टकराई। दूसरे विकेट का पतन, प्रदीप जोगरे बैक टू द डगआउट। दोन्ही गावांची सीमा, एक सीमेच्या इकडून तर दुसरा सीमेच्या तिकडून दळवी साहेब निश्चितच ह्याला गाड आणि त्याला गाड या 2 गावांची कथा म्हणजेच जत्रा जत्रा पिक्चर निश्चितच आपल्या त्याची आठवण या स्पर्धेच्या निमित्ताने झाली। फिर एक बार गेंदबाजी पर अक्की जाने वाले गेंदबाज अच्छी गेंदबाजी डालते हुए, ये शॉट अच्छा है, अच्छी फील्डिंग बाउंड्री लाइन के नजदीक होती हुई। इस बार 1 रन मुकम्मल करते हुए रन संख्या 50 रन 50 स्कोरबोर्ड पर लगती हुई। चौथा ओवर प्रगति पर क्या गेंद है, गेंद जाके विकेटों पे टकराई। फिफ्टी रन ऑन द स्कोरबोर्ड आफ्टर द एंड ऑफ 4th ओवर। लास्ट ओवर है, निर्णायक षटक असणार है। सिद्धेश जी, अंतिम ओवर की पहली गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। गेंदबाजी मार्ग पर बाला, इस बार शॉट अच्छा है लेकिन उसमें पावर नहीं। 1 रन खाते में जोड़ता हुआ रन संख्या आगे बढ़ते हुए 55 रन 55 रन। लेफ्ट हैंड बैटर क्रीज पर आते हुए ये गेंद लेग स्टिक के बाहर वाइड करार। अगली गेंद बाला की, ये भी गेंद वाइड, बैक टू बैक वाइड बॉल्स बाला डालते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 57 रन 57 रन। ये शॉट अच्छा है, शानदार है, जानदार है, लाजवाब है, आया आरवली बाजार पे प्रीमियर लीग चौकार है। अगली गेंद बाला की, विकेटों के पीछे गलती से मिस्टेक। 2 रन खाते में, बहुमूल्य 2 रन खाते में जोड़ते हुए रन संख्या 63 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए विकेटों के पीछे के कैच छूटा है, लेकिन बहुत ही अच्छी रनआउट के स्वरूप में बल्लेबाज आउट होते हुए रन संख्या बाळा शिंदे 63 रन। विकेट जर घेतला तर निमिष दळवी यांच्याकडून तुम्हाला 400 रुपयांचं पारितोषिक येत आहे। आखिरी गेंद बाला के हाथ में गेंद है, बल्लेबाजी मार्ग पर योगेश अमोल। ये गेंद अच्छी है और रन देने के प्रयास में अपना विकेट खोएंगे। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 63 रन जीत के लिए। सिद्धेश जी, ज्यावेळेला आपण टॉस केला होता
टॉस का बॉस मध्ये आपण यायचंय. दरम्यान बॉलिंग टीम साठी एक सुवर्ण संधी असणार आहे. जर मेडन ओव्हर टाकली म्हणजे निर्धाव षटक जर टाकलं तर प्रभाकर शेठ पिळणकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. निर्धाव षटक 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाच्या गोलंदाजीसाठी श्रेयस मांजरेकर मित्रांनो गुणी खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो तीनही क्षेत्रामध्ये वर्चस्व ज्याच्या माध्यमातून मैदानामध्ये गाजवलं जातं असा खेळाडू गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाची गोलंदाजी करतोय. तर बॅटिंग मार्कवर अक्की स्ट्राईक एंडला खेळताना नॉन स्ट्राईक एंडला सिद्धांत दळवी. निर्धाव षटक 1000 रुपयांचा कॅश प्राइज ऑन असणार आहे. मात्र हा चेंडू यष्ट्यांच्या बाहेर स्वेर धावेनिशी संघाचं खातं उघडलं जातंय. आवश्यक होते बिनबाद एक. आता मात्र सुरेख चेंडू होता कमबॅक केलं जात आहे. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरते गोलंदाज श्रेयस. पुढचा चेंडू असेल श्रेयस. आता मात्र सुरेख फटका वेट अँड वॉच चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. TCC कुचांबे थँक्यू डीजे. धावसंख्या मात्र जाऊन पोचते 5 या धावसंख्येवरती. सुरेख फटका होता मात्र थोडासा अनलकी ठरतोय. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय 2 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोचते 7 या धावसंख्येवरती. फटका मारण्याचा प्रयत्न स्लोवर 1 चेंडू होता थोडासा चकतोय अक्की. चेंडू मात्र जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. धाव मात्र कोणती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू असेल अक्कीचा. आता मात्र सुरेख फटका खेळलाय वेट अँड वॉच 4 धावांसाठी. तोडफोड लाजवाब चौकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. मंदारजी केदारनाथ आरवली टॉसविन. केदारनाथ आरवली जय भवानी वॉरियर्स कुंभारवाडी संघाच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा स्कोर बोर्डवर लागतात. आता मात्र दुसऱ्या षटकाच्या गोलांसाठी आल्या वैयक्तिक पहिलं आणि सगळ्यांना दुसरं षटक टाकलं जातंय. अनुराजच्या माध्यमातून बॅटिंग मार्कवर स्ट्राईक एंडला सिद्धांत दळवी राईट हँडेड बॅटर. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता क्विक अँड फास्ट. धाव मात्र कोणती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अनुराज सज्ज. युवा गोलंदाज वॉट डिलिव्हरी. सुरेख चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी. निर्धाव षटक टाकलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. 2 चेंडू निर्धाव आले. तिसरा येईल का? तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव येतो. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. पुढचा चेंडू असेल अनुराजचा. हा चेंडू सुद्धा सुरेख चेंडू होता. यष्ट्यांच्या मागे गलती से मिस्टेक. पंच एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळत आहे. 2+1 3 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. मात्र सुरेख फटका होता क्विक अँड फायर. सुरेख क्षेत्ररक्षण. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत श्रेयस साठी. मित्रांनो अजून एक कॅश प्राइज ऑन होत आहे. सिद्धांत दळवी. सिद्धांत यासाठी कॅश प्राइज लावण्यात आहे. सामना जर आपण जिंकून दिला तर रोख रुपये 500 म्हणजेच 5000 म्हणजे 5000 रुपयांचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. सन्माननीय आदरणीय मोहन शेठ दळवी यांच्याकडून जर आपण सामना जिंकून दिला तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर अक्की सज्ज आहे. वन शॉट. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने खणखणीत सणसणीत तोडफोड लाजवाब चौकार.
वरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा स्कोर बोर्ड वर लागल्यात. आता मात्र उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सौरभ गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मात्र पंचांग करून निर्धाव चेंडू असल्याची घोषणा होते. सिद्धांत थोडासा नाखुश आहे. पंच मात्र दक्ष आहेत. पंच मात्र तटस्थ आहेत. पुढचा चेंडू असेल सौरभचा. आता मात्र सुरेख फटका. क्विक कॅन फायर. क्षेत्ररक्षक स्वतःच्या जागेवर हल्ले सुद्धा नाहीत. पॉवरफुल शॉट दॅट गोज टू द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा सौरव गोलंदाजी मार्कवर, सिद्धांत बॅटिंग मार्कवर. मात्र सुरेख चेंडू होता. चकावलं जात आहे, जकडून ठेवलं जात आहे. यशस्वी ठरतोय हा गोलंदाज. चलवा गोलंदाजी करतोय. आता मात्र सुरेख फटका अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी खणखणीत सणसणीत चौकार. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 29 धावा धाव फलकावरती लागतात. आता मात्र थोडंसं फील्ड सेटिंग बदललं जात आहे. मैदानामध्ये चर्चा घडताना बघतोय कशा प्रकारचं फील्ड सेटिंग करावं लागेल. सिद्धांतची फलंदाजी एन जोमात असताना कॅश प्राइज ऑन असणार आहे. रोख रुपये 5,000 रुपये 5000 कॅश प्राइज ऑन असणार आहे. सन्मान्य आदरणीय मोहन शेठ दळवी यांच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सौरभ टू सिद्धांत. आता मात्र सुरेख या चेंडूवरती कमबॅक केलं जात आहे. मोठा मासा निश्चितच सौरव साठी कॅश प्राइज लागलं जात आहे. 400 रुपयांचं पारितोषिक लावलं जात आहे. स्कोरबोर्ड वर 29 धावा धाव फलकावरती लागतात. कॅश प्राइज लावलं जाते. प्रभाकर शेठ पिळणकर यांच्याकडून या चेंडूवरती, मागील चेंडूवरती सिद्धांतला बाद केलं. सौरव साठी 400 रुपयांचं पारितोषिक लावलं जात आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या स्वतः धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आता मात्र नवीन फलंदाज योगेश. नाही 63 झाला, 64 पाहिजे. 35 ना, 12-35 ना, एक बॉल बाकी आहे. मित्रांनो, एक भाऊ डगआउट मध्ये गेला, दुसरा भाऊ बॅटिंग मार्क वरती आला. योगेश दळवी बॅटिंग मार्क वर सज्ज आहे. गोलंदाजी मार्क वर सौरभच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी टाकली जाते. आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. यष्टावरती फेक अचूक होत नाहीये. दरम्यान षटक संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. म्हणजेच उर्वरित 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा. क्वालिफायर नंबर 1 मैदानामध्ये तापताना बघतोय. 12 चेंडू 35 धावा. काय घडणार, काय बिघडणार? चेंडू मात्र हातात दिला जातोय श्रेयस मांजरेकरच्या हातात. प्रदीप जोगळेकडून टॅक्टिक्स खेळलं जात आहे. एक निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर श्रेयस मांजरेकरला आणलं जात आहे. आपल्या तुरुपचा एक्का मैदानामध्ये उतरवला जातोय. कॅश प्राइज मात्र ऑन असणार आहे. निर्धाव षटक टाकलं तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज ऑन असणार आहे. सन्मान्य आदरणीय प्रभाकर शेठ पिळणकर यांच्याकडून मात्र पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला जातोय. मीला मोका, जड़ दिया चौका, गेंद गई सीमा रेखा पार, आ गया
जरी सामना जिंकवला तरी मोहन शेठ दळवी यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज ऑन असणार आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जर अक्कीची विकेट काढली तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे त्या गोलंदाजाला प्रभाकर शेठ पिडणकर यांच्याकडून. मात्र सुरेख फटका, अक्की वारंवार सुरेख फलंदाजी करतोय. कोणचाळीस धावसंख्येवरती 39 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अगली गेंद श्रेयस की श्रेयस टू अक्की, क्या होगा इस गेंद पर? ये गेंद विकेटों के बाहर, गलती होती हुई, गलती से मिस्टेक, वाइड बॉल डालते हुए 1 रन खाते में जुड़ता हुआ. ये शॉट अच्छा है, शानदार है, जानदार है, बाउंड्री लाइन के पार, ये तो आ गया, चौकार है. ऑन होत आहे. जर सामना जिंकवला तर अक्की कुंभार साठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. धावसंख्या मात्र जाऊन बोलते 44, 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अक्की कुंभार वैयक्तिक 30 धावांवरती नाबाद आहे. आणि मित्रांनो काय घडतंय, अक्कीची विकेट काढले श्रेयस मांजरेकरने. 1,000 रुपयांचं पारितोषिक जात आहे. द बॅट फ्रॉम आरवली, श्रेयस मांजरेकर याला. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. बंधू बॅटिंग मार्कवर सज्ज असताना श्रेयसच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी टाकली जाते. दत्त प्रतिष्ठान अरवली संघ जर विजय झाला तर सौरभ यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. मित्रांनो बक्षिसांची खैरात केली जाते. हा तर फक्त क्वालिफायर नंबर 1 चा सामना आहे. यानंतर एलिमिनेटर आहे, क्वालिफायर नंबर 2 आहे, फायनल मॅच आहे. स्कोरबोर्ड वरकडे आपण बघूया. स्कोरबोर्ड 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवरती. 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. जिंकण्यासाठी शेवटच्या अंतिम षटकात मोहन शेठ 6 चेंडू 20 धावा. योगेश दळवीसाठी कॅश प्राइज ऑन आहे. सेन्सेक्स वाढतोय. जर मॅच जिंकून दिली 6 चेंडूत 20 धावा जर गोळा केल्या तर तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल मोहन शेठ दळवी यांच्याकडून. शिवशाया मंडळ कोकरे यांच्याकडून 10,000 रुपयांचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. 6 चेंडू 20 धावा. गुंदूची मार्कवर प्रदीप पहिल्या चेंडूवरती खडखडीत सडसडीत आरवली प्रीमियर लीग चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती चौकाराला. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 16 धावांची गरज. योगेश दळवी प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 रुपये येत आहेत. शिवछायाकडून 10,000चं कॅश ऑनच आहे आणि प्रत्येक बाउंड्रीसाठी पुन्हा 500 रुपये शिवछाया कोकरेकडून. प्रदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. प्रदीप टू योगेश. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण सीमा रेषा लगत घडतंय. आता मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पुढे सरसा होता डांसिंग डाउन द विकेट. 4 रनों के लिए बहुत ही बढ़िया. साठी खास
मित्रांनो 3 चेंडू 3 चौकार अपेक्षित आहेत. सुरेख चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र समीकरण थोडस बदलतंय. सामना काहीसा दत्त प्रतिष्ठान आरवली संघाच्या बाजूने झुकलेला पाहतोय. मित्रांनो काही होऊ शकतं. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असताना सीमारेषा लगत सुरेख क्षेत्ररक्षण घडलं. आता मात्र शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि हा सामना जिंकला जातोय. दत्त प्रतिष्ठान आरवली संघ